मित्रांनो, आत्ता आम्ही आलो आहे हॉस्पिटलमध्ये. संध्याकाळचे आत्ता 7:30 वाजले. एवढ्या रात्रीचं आम्ही हॉस्पिटलला आलो. आम्ही म्हणजे कोण आहे बघा, राहुल आहे, त्याची बायको आहे वैदे. आम्ही तिघंच आलेले आहे बरं का आत्ता. तर हे हॉस्पिटल आहे श्रीजी, आणि आपलं बाळ या ठिकाणी काचेच्या पेटीत ठेवलेलं आहे. हां, तर हे आता बाळाला ते कपडे आणत आहे, दुपट्टा काय लागतं ना ते आणायला गेले, मला काय माहीत नाही आहे. तर त्या ठिकाणी आपलं बाळ म्हणजे 12 दिवस झाले आज. तर आज 12 दिवसानंतर आपण आपलं बाळ घरी घेऊन जाणार आहे. डॉक्टर बोलले की तुमच्या रिस्कवर तुम्ही बाळाला घेऊन जा. म्हटलं काय हरकत नाही आहे, कारण की माऊलीच्या मम्मीला पण खूपच त्रास होतो आहे. त्याच्यामुळे म्हटलं आपण आहे ना आज बाळाला घरी घेऊन जाऊ. हे आहे श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटल, खूप मोठं हॉस्पिटल आहे. तर आपलं बाळ आहे ना 5 नंबरमध्ये, आता 5व्या मजल्यावर आहे, काचेच्या पेटीमध्ये. आणि नाशिकमध्ये यायचं आहे ना खूप कंटाळा येतो बरं का. इतकं खोदकाम करून ठेवलं आहे ना की जिकडे तिकडे बघावं तिकडे ट्रॅफिकच लागते. आमची गाडी पण आता आहे ना बघा त्या तिकडे कुठेतरी लावली बरं का. पुढे इथं गाड्या लावायला सुद्धा कुठंच जागा मिळत नाही एकतर नाशिकमध्ये. तर आपल्याला इथं सबस्क्रायबर भेटले, श्रमिक नगरचे हे. आणि हा मुलगा आहे ना नेहमी माऊलीचे व्हिडिओ बघत असतो. राहुलने आणि वैदेने का आणलंय बाळाला दुपट आणलंय. हां, दुपट. हे बघा, हे बाळाला दुपट आणलेलं आहे. म्हणजे बाळाला याच्यामध्ये गुंडाळून घ्यायचं, मग आपण त्याला सेफमध्ये आपल्याला घरी घेऊन जायचं आहे बाळाला. चला आपण आता पहिले यांचं बिल पहिले पे करू. आपण पहिल्या मजल्यावर जायचं आहे आपल्याला बाळाला घ्यायला. नाही तुम्ही बिल करून वरती या ना. इथं समोर मेडिकल आहे, मेडिकलचं पण बिल आपल्याला पे करायचं आहे. त्याच्यानंतर इथं सगळं बिल पे करावं लागणार आपल्याला. जे काय हॉस्पिटलचं बिल झालं आहे ते आपल्याला या ठिकाणी पे करायचं आहे. तर आपल्याला ही चिठ्ठी दिली, तर या ठिकाणी मेडिकलचं आणि लॅबचं बिल जे काय असेल ते पे करा म्हणे. त्याच्यानंतर मग राहिलेलं जे बिल आहे ते सगळं या ठिकाणी आपल्याला देऊन टाकायचं आहे. तर आता आपण चाललो आहे लॅबमध्ये. कुछ भरोसा नहीं तुम्हारा. चिठ्ठीवर लॅबचं जे काही बिल झालं आहे ते लिहून आणलं. त्याच्यानंतर आता मेडिकलमध्ये चाललं आहे. मेडिकलचं काय बिल होईल ते आता मेडिकलचं बिल मेडिकलमध्येच पे करावं लागणार आहे. बाकी लॅबचं बिल तर त्यांच्याकडेच पे करावं लागणार आहे आपल्याला. ते पाठीमागं मेडिकल आहे. राहुल लिफ्टने 5व्या मजल्यावर चाललं आहे बाळाकडे, कारण की त्या ठिकाणी जे काही बाळाचे औषधं उरले असतील ते सगळे औषधं ह्या मेडिकलमध्ये आपल्याला परत करायचे आहे. हॉस्पिटलला आल्यानंतर पेशंटला सोडवायचं म्हणजे इथं सगळी प्रोसिजर आपल्याला पूर्ण करावी लागते. त्याच्यामध्ये कदाचित 1.5-2 तासही जाऊ शकतात बरं का. आता किती बिल होतं काय माहीत नाही आपल्याला, कारण की बाळाला आपण हॉस्पिटलमध्ये 12 दिवस ठेवले, म्हणजे आज 12वा दिवस आहे बरं का. आणि माऊलीच्या मम्मीला इथं साधारण 4 का 5 दिवस ठेवलेलं होतं हॉस्पिटलमध्ये. तिचं बिल हॉस्पिटलचं जे काय होतं ते आपण त्यावेळेस पे केलं आहे पेशंटला सोडवताना. काहीच नाही मेडिसिन शिल्लक. अच्छा, तर दोघंही गेले होते वर बाळाकडे. तर त्या ठिकाणी डायपर आहे फक्त. ओके, तर बाळाची काही औषधं काही शिल्लक नाही आहे. तर आता आपण जे काही बिल आहे या ठिकाणचं ते आपण सगळं आत्ता पे करून टाकणार आहे इथं मेडिकलमध्ये. मेडिकलचं सगळं बिल पे केलं. त्याच्यानंतर जे काही हॉस्पिटलचं बिल झालं आहे ना मित्रांनो, मला म्हणजे वाटलं नव्हतं इतकं बिल होईल. खतरनाक बिल झालं आहे. बाळाचं बिल वेगळं, बाळाच्या आईचं बिल वेगळं, दोघां मिळून जे काही बिल झालं आहे ना, अरे बापरे, मी तर शॉक झालो. एवढं बिल मला वाटलं नव्हतं इतकं काय बिल होईल. तर काय म्हणजे काय सांगायचं तुम्हाला आता. जाऊ द्या, बाळ आपण घरी घेऊन जातो त्याचाच मोठा आनंद आहे आपल्याला. मित्रांनो, आपण सगळं बिल पे केलं आहे. ही फाईल दिली बरं का, ही बाळाची फाईल आहे. तर आता लिफ्टने आपण वर जाणार आहे 5 नंबरला बाळाला घ्यायला. राहुल आणि वैरी दोघं पण वर गेलेले बरं का. चला 5. तर मित्रांनो, डॉक्टरने ना म्हणजे काही पैसे कमी केले बरं का आपल्या बिलातले. तर आता हे सगळं इथलं आपण जे काही प्रोसेस आहे ती पूर्ण केली. तर आता मी चाललोय 5व्या मजल्यावर बाळाला घ्यायला. चला आता आपण आलोय 5व्या मजल्यावर. हे दोघं इथंच बसले बघा. हां, गेले. कंटाळा आला का? नाही काय दवाखान्यामध्ये वेळ लागतच. चला, जवळपास 1 तासापासून आम्ही इथं हॉस्पिटलमध्ये आलो आहे. सगळे प्रोसेस पुरी करता करता वेळ गेला आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी आपलं बाळ आहे, त्या बाळाला आम्ही कोणीच बघितलेलं नाही बरं का. आम्ही कोणीच बाळाला बघितलेलं नाही आहे.
पहिल्यांदा मी हातात घेतला ते बाळा. पहिल्यांदा वैद्यच बघणार आहे. बाळाची मम्मी तर तिला बरं वाटत नाही म्हणून नाही आली. वैद्य आलेली आहे आणि तिने सोबत हे आणलेले आहे. काय म्हणते याला दुखतं ना. दुखतं बाळा. आणि लहान बाळाला आम्हाला काही घेता येणार नाही. वैद्य बरोबर घेईल बाळाला. हे बाई बाळाचे पाय पण कधी इथं आणले आत्ता आणले का काय आत्ताच आणले ना हा का तुम्हाला फाईल दिली असेल ना बरं इथं. काय माहिती इथं सगळी प्रोसेस पूर्ण केली मी. मित्रांनो आम्ही हॉस्पिटलला कधी पण आलो ना तर ही खिडकी हे बघा आता ही बंद आहे. आतमध्ये या खिडकीला पडदा आहे आणि बाळा इथे ना जवळपास 20 एक बाळं इथं काचेच्या पेटीमध्ये ठेवलेले आहे. तर बाळाला भेटण्याची वेळ आहे ना संध्याकाळी 5 ते 6चा टायमिंग असतो. त्यावेळेस बरेच लोक म्हणजे बाळाचे आई वडील नातेवाईक या ठिकाणी येतात आणि या काचेतून आपल्या बाळाला बघत असतात. तर आम्ही पण आपल्या बाळाला बघायला इथून यायचं पण आपलं बाळ काही दिसत नव्हतं कारण ते फार दूर आहे ना. तर त्याचं तोंडही दिसत नव्हतं आणि त्याचे पायही दिसत नव्हते व्यवस्थित. तर आता प्रत्यक्षात आम्ही बाळाला बघणार आहे. खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय काय सांगायचं तुम्हाला आता. मित्रांनो या ठिकाणी ना वर फॅन नाही बरं का. गरम इतकं होतंय का बस काय सांगायचं. सिस्टरकडे फाईल आणि दुपटं दिलं आहे. सिस्टर अगदी काही मिनिटामध्ये बाळाला बाहेर घेऊन येत आहे बरं का. मित्रांनो फायनली आपल्या बाळाला वैदेहीने बाहेर आणलं आहे बरं का. हे बघा दरवाजा खोलला आणि आपलं बाळ वैदेही बाहेर घेऊन आले बरं का. हे बघा हे आपलं बाळ आहे. पहिल्यांदा वैदेहीने बाळ बघितलं आणि मी बघतोय आता किती छोटे छोटे हातपाय त्या बाळाचे. हे बघा किती सुंदर बाळ आहे बघा. हे बघा त्याचे हातपाय बघा कसे आहे. त्याला आंघोळ नाही ना मग. हा 12 दिवसापासून त्याला आंघोळ नाही काय नाही. हे बघा ना त्याला पट्ट्या बिट्ट्या लावल्या होत्या ते कसं आहे त्याच्या गालाला कसं झालंय बघा ना. बुक्की दाखवत होते तुम्हाला. बुक्की दाखवत आहे बुक्की. माऊली सारखं दिसतंय ना. तनू सारखं वाटतं. तनू अशीच होती. अहो त्या हातात आहे का नाही वाटत नाही. लय मोठं नाकी नाक तुमच्या झालं का. कोणासारखं दिसतंय बाळ. ते अजून कोणावानी दिसून नाही. राट मांजरीचं पिल्लू दिसत आहे. आम्ही अगदी पाऊण तासामध्ये आम्ही घरी पोहोचणार आहे आत्ता. चला राहुलने गाडी आणली बघा. तर आपण गाडीमध्ये आता बाळाला घेऊन घरी जाणार आहे आत्ता. तर चला मित्रांनो आता मी पण बसतो गाडीमध्ये. भूक तर फार लागली पण आता घरी गेल्यावरच आपण जेवण करू आहे का नाही. आता पेढी संग घ्या. पेढे आता बाळाला संग घ्या. आता नाही आता उद्या उद्या पेढे घ्यावा लागेल. आता काय रात्रीची काय मिळणार नाही आपल्या इथं पेढे. आता झोपलं काय इथूनच घेऊन जायचे पेढे. नाही संध्याकाळी सकाळी घ्या. नाही तर पण नांदूर नाक्यावर भेटले तर घेऊन टाकू. किती घ्यायचे पेढे. किती घ्यावं लागल हो? मला स्पेशल 1 किलो लागल. बाबू बाकीच्यांचं नाही माहिती. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा.